आज तर आपल्या शॉपमध्ये ह्या दोघांना एकामेकाचं स्वागत हरभरा देऊन केलं. आता झालं असं की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी वर्धेला आहो. मग काय पटकन सकाळी सकाळी वर्धेतून निघालो आम्ही आणि पटकन घरी आलो. आता घरी येऊन बघतो तर काय हे दोघं जण आले होते. त्यातले हे काका तर स्वतःच्या अंगाला चमड्याने मारत होते. मग ते म्हणे की पैसे पण पाहिजे. मग काय बाबा पटकन गेले आणि त्यांना काही दक्षिणा देऊन चालले आले. मग मी लागलो माझी रूम साफ करायला. तिथे मला माझ्या सापडल्या एवढ्या साऱ्या गोळ्या. आता पटकन या गोळ्या घेतल्या आणि फेकून दिल्या आणि मग मी मस्त आंघोळ पाणी करून चाललो गेलो आपल्या शॉपमध्ये थोडा वेळ बसबस झालो होता. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये आणि शुभम भाऊ आले. यांनी एकामेकाला हरभऱ्याला गुलदस्त्यासारखं एकामेकाला दिला आणि थोड्याच वेळामध्ये मला थोडासा काढून दिला. घे म्हणे भाऊ तू पण खाऊन घे. आणि आज तर आपला दिवस असा होता की कोणी ना कोणी आपल्याला भेटायलाच येत होतं. जसं की पहिले सुहास आला, थोड्याच वेळामध्ये निखिल भाऊ आणि चेतन पोटे पण आला. आता हे वर्धेवरून एवढ्या दूर मला भेटायला आले का. मग काय आमच्या गोष्टी बाता चालल्या एवढा वेळ. आणि थोड्याच वेळामध्ये प्रणोदा पण आले आणि आल्याबरोबर यांनी दिलं मला एक काम. म्हणे की हे चुंगडी घे आणि गाडीवर बसून घेऊन जा म्हणे, तिकडे टाकून दे म्हणे कुठं पण. आता कुठं पण कशी टाकणार म्हणून मी चुंगडी घेतली आणि घरी नेऊन ठेवून दिली. आता ज्यांनी फॉलो नाही केलं त्यांनी पटकन फॉलो करून टाका, कारण की मी रोज रील टाकत आहोत. त्याला भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.